शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोचरी टीका केली आहे। दाढीने काडी केली तर तुमची लंका जळून जाईल असं काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते। दाढीने जर काय काडी फिरवली तर तुमची उरली सुरली लंका पण जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही। त्यावर संजय राऊत यांनी पलटवार केलाय। लंका त्यांचीच आहे, आम्ही हनुमान आहोत। लंका रावणाची जळते, दाढी रावणाला होती, रामाला नाही। हे समजून घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांना रामायण महाभारत वाचावं लागेल असं संजय राऊत म्हणाले। कोणाचं काय जळतंय हे लवकरच कळेल। मुळात दिल्लीची लंका जळतीये, जिथे तुम्ही गेलाय त्यांचीच लंका जाळणार। तुझी दाढी दिल्लीच्या हातात आहे, दिल्लीला वाटेल तेव्हा दाढी खेचून तुम्ही बोलवतात। रावणाची लंका होती, महाराष्ट्रात पंचवटीला रामाचं वास्तव्य होतं, तुझ्या दाढीला आग लावणार असं संजय राऊत म्हणाले। नाही, लंका त्यांचीच आहे, आम्ही हनुमान आहोत सगळे। लंका ही रावणाची जळते, त्यांना माहित नाही। रामाला दाढी नव्हती, दाढी रावणाला होती। त्यांना रामायण वाचावं लागेल, त्यांना महाभारत वाचावं लागेल। काय की या महाराष्ट्राला सुसंस्कृत मुख्यमंत्री कायम मिळालेले आहे। यशवंतराव चव्हाणांपासून परंपरा जर आपण पाहिली उद्धव ठाकरे पर्यंत सगळे संस्कारी आणि सुसंस्कृत मुख्यमंत्री होते। ते साहित्य, कला, काव्य याच्यामध्ये रमायचे, लेखक त्यांच्याबरोबर असायचे। त्याच्यामुळे कोणाचं काय जळताय बरं का हे लवकरच कळेल ना। मुळात दिल्लीचीच लंका जळते। लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही ज्या लंकेत गेलेला आहात ना, ती लंकाच आम्ही जाळतो आहोत। तर तुमचं काय होणार? हे दाढीबिडीच्या गोष्टी आम्हाला सांगू नका। विचार असा चोरून मिळत नाही। चोरटे भामटे यांचं राज्य राज्यावर सुरू आहे आणि ते लवकरच आम्ही नष्ट करू। त्यावर आता शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी संजय राऊतांवर सडकून टीका केली आहे। दाढी ही शिवरायांच्या मावळ्यांना शोभते, तुमच्यासारख्या कावळ्यांना नाही। छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज, शहाजीराजे, महात्मा फुले, गुरु गोविंद सिंग तसंच नवनाथांनी दाढी होती। तुम्हाला काय कळणार दाढीवाल्यांचा स्वॅग? आणि एकनाथजी शिंदे आहेत महाराष्ट्राचा वाघ असं ज्योती वाघमारे म्हणाल्यात। आम्ही ते जाळण्याचं काम करू। संजय राऊत विसरलात का? अरे छत्रपती शिवाजी महाराजांना दाढी होती, छत्रपती संभाजी महाराजांना, शहाजी राजांना दाढी होती, महात्मा फुल्यांना, गुरु गोविंद सिंगांना, गुरु नानकांना, नाथपंथातल्या 9 नाथांना सुद्धा दाढी होती। संजय राऊत, अरे तुम्हाला काय कळणार दाढीवाल्यांचा स्वॅग? आणि एकनाथजी शिंदे आहेत महाराष्ट्राचा वाघ। आणि बाय द वे, दाढी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना शोभते, तुमच्यासारख्या कावळ्यांना नाही। तुम्ही काडी लावत जावा, आम्ही विकासाची हिरवीगार झाडी लावत जाऊ। तुम्ही जाळण्याची भाषा करा, आम्ही मात्र महाराष्ट्राला सांभाळण्याची भाषा करू। आणि इथून पुढे जर दाढीवर बोललात तर शिवसैनिक तुमच्या अहंकाराची माडी उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगरची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, मुंबई।